श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही कोणाचंही वाईट केलं नाही, कोणाचा एक रुपयाही बुडवला नाही, तरीही तुमच्याच आयुष्यात इतकी दुःखे, इतके अपमान आणि इतकी संकटे का येत आहेत? का तुमचे हसते खेळते कुटुंब अचानक उद्ध्वस्त होऊ लागले आहे? का रात्रीची झोप उडाली आहे आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतो आहे? मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ एक माहिती नाही, तर तुमच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारा एक दैवी संकेत आहे. कदाचित कळत नकळत तुमच्या हातून किंवा तुमच्या पूर्वजांकडून कोणाचा तरी असा तळतळाट झाला आहे, ज्याचा शाप आज तुमच्या कुटुंबाला भोगावा लागत आहे. गरुड पुराणात भगवान विष्णूंनी स्वतः सांगितलं आहे की जेव्हा एखाद्या असहाय्य व्यक्तीचा तळतळाट निघतो, तेव्हा स्वर्गाचे दारही त्या व्यक्तीसाठी बंद होते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे आणि यातून बाहेर पडण्याचा मार्गही सापडणार आहे. नमस्कार. कृपादृष्टी या आपल्या आध्यात्मिक चॅनेलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. बरेच जण म्हणतात की आम्ही दिवस-रात्र देवाचे करतो, कधी कोणाशी कपट करत नाही, तरीही आमच्याच नशिबात हा वनवास का? आमच्या घरात सतत आजारपण का असतं? पैसा येतो पण कुठे जातो काहीच समजत नाही. मित्रांनो, जेव्हा तुमच्या सर्व प्रयत्नांना अपयश येते, तेव्हा समजून जा की इथे कोणते तरी अदृश्य नकारात्मक ऊर्जा किंवा एखाद्याचा शाप काम करत आहे. आज आपण अत्यंत पवित्र आणि गूढ अशा गरुड पुराणाचा आधार घेऊन हे समजून घेणार आहोत की जेव्हा एखाद्या गरिबाचा, असहाय्य व्यक्तीचा किंवा एखाद्या निष्पाप जीवाचा तळतळाट लागतो, तेव्हा नक्की काय होते, त्याचे काय भयानक परिणाम आपल्या 7 पिढ्यांवर होतात. अंगावर शहारे आणणारे हे सत्य आज आपण जाणून घेणार आहोत. जर तुमच्या आयुष्यातही हे घडत असेल तर घाबरू नका, कारण गरुड पुराणात जितकी कडक शिक्षा सांगितली आहे, तितकेच शक्तिशाली आणि सोपे उपायही दिले आहेत. हा व्हिडिओ पाहताना कदाचित तुमच्या डोळ्यात अश्रू येतील, कारण हे सत्य थेट तुमच्या हृदयाला भिडणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, गरुड पुराणातील प्रेतकल्पामध्ये भगवान विष्णू आणि पक्षीराज गरुड यांच्यातील संवाद दिला आहे. जेव्हा गरुड देवांनी विचारले की हे प्रभू, मानवाला या पृथ्वीलोकावर जिवंत असतानाच नरक यातना का भोगाव्या लागतात, तेव्हा विष्णूंनी सांगितलं की माणसाचे स्वतःचे कर्म आणि दुसऱ्याचा लागलेला शाप याला कारणीभूत असतो. आता आपण ते 9 मुख्य संकेत आणि परिणाम पाहूया, जे दर्शवतात की तुम्हाला एखाद्याचा तळतळाट लागला आहे. 1. कष्टाच्या पैशाचा अचानक नाश होणे. गरुड पुराणानुसार जर तुम्ही एखाद्याचा हक्क हिरावून घेतला असेल, एखाद्याची जमीन, पैसे किंवा मालमत्ता फसवणूक करून हडप केली असेल, तर त्या व्यक्तीच्या मनातून निघणारा तळतळाट तुमच्या संपत्तीला वाळवीसारखा पोखरून टाकतो. तुमचा व्यवसाय अचानक ठप्प होतो, नोकरी जाते किंवा कमावलेला पैसा कोर्ट कचेरी, आजारपण किंवा चोरीमध्ये नष्ट होतो. यावर गरुड पुराणात अत्यंत सुंदर उपाय दिला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की कोणाचे पैसे तुमच्याकडे राहिले आहेत आणि तुम्ही ते देऊ शकत नाही, तर दर शनिवारी कोणत्याही गरजू किंवा अपंग व्यक्तीला काळे तीळ आणि गूळ दान करा. सलग 21 दिवस ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा आणि मनात त्या व्यक्तीची क्षमा मागा. 2. वंशाची प्रगती खुंटणे किंवा संततीला त्रास होणे. जेव्हा एखाद्या गरोदर स्त्रीचा, लहान मुलांचा किंवा माता भगिनींचा छळ करून त्यांचा तळतळाट घेतला जातो,
तेव्हा त्याचा थेट परिणाम वंशावर होतो. गरुड पुराणात स्पष्ट लिहिलं आहे की अशा घरात संतती सुख मिळत नाही. जर मुले झाली तर ती एकतर गंभीर आजारी राहतात किंवा आई-वडिलांचा अपमान करणारी व्यसनी निघतात. वंशाच्या रक्षणासाठी आणि पितृदोषाच्या शांततेसाठी दर अमावास्येला घरामध्ये विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा. दररोज गाईला पहिली चपाती द्यावी, ज्यामध्ये थोडे तूप आणि साखर असावी. सलग 40 दिवस हा नियम पाळल्यास वंशावरील शापाचा प्रभाव कमी होतो. 3. घरात सतत आजारपण आणि औषधांवर खर्च. तिसरा संकेत म्हणजे घरातून आजारपण कधीच बाहेर जात नाही. एकाचा आजार बरा होतो तर दुसरा आजारी पडतो. डॉक्टर बदलतात, औषधे बदलतात, पण आजाराचे निदान होत नाही. गरुड पुराणानुसार जेव्हा आपण एखाद्या आजारी किंवा असहाय्य व्यक्तीची थट्टा करतो किंवा त्याला मदत नाकारून त्याचा जीव दुखावतो, तेव्हा तो रोगरूपी शाप आपल्या घरात प्रवेश करतो. कोणत्याही मोठ्या आजारातून मुक्ती मिळवण्यासाठी रोज सकाळी अंघोळ केल्यावर तांब्याच्या तांब्यात जल घेऊन त्यात थोडे गंगाजल आणि तुळशीचे पान टाकावे. ते जल विष्णू किंवा स्वामी समर्थांच्या चरणांना लावून आजारी व्यक्तीला प्राशन करावे. तसेच 21 दिवस सलग महामृत्युंजय मंत्राचा किमान 11 वेळा जप घरात करावा. 4. विवाहात अडथळे येणे आणि नातेसंबंध तुटणे. घरात मुले-मुली लग्नाची झाली आहेत. खूप चांगले स्थळ येते, पण ऐनवेळी काहीतरी कारण घडून लग्न मोडते. किंवा लग्न झाले तरी पती-पत्नीत रोज भांडणे होतात. घटस्फोटाची वेळ येते. गरुड पुराण सांगते की जर तुम्ही भूतकाळात कोणाचे प्रेमळ नाते तोडले असेल किंवा कोणाच्या वैवाहिक आयुष्यात विष कालवले असेल, तर त्याचा शाप तुमच्या मुलांच्या लग्नात अडथळे आणतो. दर गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची संयुक्त पूजा करावी. पूजेमध्ये पिवळी फुले आणि हरभऱ्याची डाळ, गूळ अर्पण करावा. ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप करत गुरुवारी उपवास करावा. हा उपाय सलग 11 गुरुवार केल्यास विवाहातील सर्व दोष दूर होतात. 5. रात्री भयानक स्वप्ने पडणे आणि झोप उडणे. जर तुम्हाला रात्री वारंवार भयानक स्वप्ने पडत असतील, स्वप्नात मृत पूर्वज दिसत असतील, तुम्ही उंचावरून खाली पडत आहात असे वाटत असेल किंवा अचानक दचकून जाग येत असेल, तर हा एक मोठा संकेत आहे. गरुड पुराणानुसार ज्या व्यक्तीचा तळतळाट आपल्याला लागलेला असतो, त्याची आत्मा किंवा त्या शापाची ऊर्जा आपल्या सूक्ष्म शरीरावर रात्रीच्या वेळी हल्ला करते, ज्यामुळे मानसिक शांतता पूर्णपणे नष्ट होते. रात्री झोपण्यापूर्वी आपले हात-पाय स्वच्छ धुवावेत. पलंगावर बसून डोळे मिटून स्वामी समर्थांचे किंवा हनुमान चालीसेचे पठण करावे. आपल्या उशीखाली 1 रुपयाचे नाणे आणि थोडे काळे तीळ ठेवावेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते कोणा गरीबाला दान करावेत. हा उपाय 21 दिवस सलग करावा. 6वा संकेत असा आहे की घरात अन्न भरपूर असते, पण ते अन्न खाताना अन्नातून केस निघणे, अन्न वारंवार खराब होणे किंवा जेवताना घरात भांडणे होणे, ज्यामुळे अन्न सोडून उठावे लागणे. गरुड पुराणात अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हटले आहे. जर आपण एखाद्या भुकेल्या व्यक्तीला दारातून हाकलून दिले असेल आणि त्याने उपाशीपोटी आपल्याला शाप दिला असेल, तर अन्नपूर्णा माता आपल्यावर कोपते. दररोज स्वयंपाक करताना पहिली पोळी गायीसाठी आणि शेवटची पोळी कुत्र्यासाठी काढावी. कोणत्याही गुरुवारी किंवा अमावास्येला किमान 5 गरजू लोकांना अन्नदान स्वहस्ते करावे. अन्नदान हा जगातला सर्वात मोठा उपाय आहे, जो प्रत्येक शाप नष्ट करतो. 7. विनाकारण अपकीर्ती आणि समाजात अपमान होणे. तुम्ही खूप चांगले वागता, सगळ्यांना मदत करता, तरीही समाजात तुमच्याबद्दल खोट्या अफवा पसरतात. ऑफिसमध्ये किंवा नात्यात तुमच्यावर खोटे आळ घेतले जातात आणि तुमचा प्रचंड अपमान होतो. गरुड पुराण सांगते की जर तुम्ही पूर्वी कधी निष्पाप व्यक्तीवर खोटा आळ आणला असेल, तिची बदनामी केली असेल, तर निसर्ग स्वतःचा हिशोब पूर्ण करतो आणि तुम्हाला जाहीर अपमानाचा सामना करावा लागतो.
दररोज सकाळी सूर्याला तांब्याच्या पात्र्यातून अर्घ्य द्यावे. अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी हनुमंतांच्या मंदिरात जाऊन सिंदूर अर्पण करावा आणि हनुमान चालिसेचा पाठ करावा. 40 दिवस हा उपाय केल्यास गेलेली प्रतिष्ठा परत मिळेल. 8. पाळीव प्राणी आणि घरातील जनावरांचा अचानक मृत्यू होणे. 8वा संकेत गरुड पुराणात प्राण्यांच्या संदर्भातील आहे. जर तुमच्या घरातील पाळीव प्राणी जसे की कुत्रा, मांजर किंवा गाय अचानक आजारी पडून मरण पावत असतील, तर हे लक्षण आहे की तुमच्या घरावर खूप मोठा शाप किंवा संकट आले आहे. प्राण्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा आणि शाप स्वतःवर घेण्याची ताकद असते. ते मालकावर येणारे संकट स्वतःवर घेतात आणि प्राण सोडतात. कधीही कोणत्याही अबोल प्राण्याला, कुत्र्याला किंवा मांजराला मारू नका. दररोज मुंग्यांना साखर, पीठ टाका आणि पक्ष्यांसाठी गच्चीवर पाण्याचे भांडे ठेवा. 21 दिवस रोज पक्ष्यांना धान्य खायला दिल्याने राहू, केतू आणि शनीचे सर्व दोष आणि शाप क्षणात भस्म होतात. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की गरुड पुराणानुसार एखाद्याचा तळतळाट लागल्यावर आपले धन, वंश, आरोग्य आणि मानसन्मान कसा नष्ट होतो. जर कळत नकळत तुमच्याकडूनही अशी चूक झाली असेल तर आजच सावध व्हा. देवाला पश्चाताप मान्य असतो. मित्रांनो, तुम्हाला या 8 संकेतापैकी कोणता संकेत तुमच्या आयुष्यात जाणवतो आहे का? किंवा तुमच्यासोबत असा काही प्रसंग घडला आहे का? तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे इतर भक्तांनाही शिकायला मिळेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.